नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे भोर या ठिकाणी, जिल्हा पुणे. आणि त्या मैदानामध्ये टोटल 20 गट पळालेत. 20 गटामध्ये कोणते नंदी सेमीफायनलसाठी पात्र झाले चला बघूया. गट क्रमांक 1चा निकाल आहे. 1मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूर सोबत पळालेला पुणे जिल्ह्याच्या मैदानामध्ये विमान आणि त्याच्यासोबत हिंद केसरी सासवडकरांचा बादल पळाला. बादल आणि विमानची गाडी सेमीसाठी पात्र केलेली ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल. 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. शंकर आणि सावकार ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 12 वेळा हिंद केसरी असलेला असा हा मुळशीकरांचा, महाराष्ट्राचा लाडका असा बकासूर पळाला. आणि त्याच्यासोबत पळाला एक नवीन चेहरा नरेगावकरांचा, नरेगाव पुणेकरांचा इंद्रा पळाला. सुंदर अशी गाडी बकासूर आणि इंद्राची सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे अमर ड्रायव्हर ओंडकर उर्फ तात्या यांनी. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल आहे. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. अजगर ग्रुपकरांचा महिब्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मुळशीकरांचा हरण्या. सुंदर अशी गाडी जादू ड्रायव्हर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी. बावधनकरांचा हिंद केसरी लक्षा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला वैभव कदम गिरवी यांचा भोला 22-22 हा नंदी पळाला. भोला आणि बावधनकरांच्या लक्षाची गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर निंबूतकरांनी. गट क्रमांक 6चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला भवऱ्या पळाला. सुंदर अशी गाडी भवऱ्या आणि सुंदरची मुरुमकरांच्या सेमीसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 7चा निकाल. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी. किवळकरांचा तसेच दादा सरकार यांचा नवीन खरेदी रायबान पळाला आणि सुंदर अशी गाडी रायबानसोबत पळाला. म्हणजे रायबानसोबत जो नंदी पळाला त्याचा पाचवडकरांचा जलवा पळाला. जलवा आणि रायबान ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. पृथ्वीराज दादा खुटवळ दैवत गोवेकर यांचा बैजा पळाला आणि त्याच्यासोबत जो नंदी पळाला त्याचं नाव काही समजलेलं नाही आहे, परंतु गाडी जी आहे ती आटील्यावर तामखडा यांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी. बाबाराजे जगताप यांचा नखऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला तेजा. सुंदर अशी गाडी किरण ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. पृथ्वीराजदादा खुटवळ दैवत गोवेकर यांचा प्रभू पळाला आणि त्या प्रभूसोबत पळाला जो बकासूरसोबत पायरा होणार होता, महाराजसोबत पायरा होणार होता. सगळे म्हणत होते, मी सुद्धा म्हणतो तोच हा मानघर पारगावकरांचा वादळ पळाला आणि प्रभूची गाडी सेमीसाठी पात्र केली सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 11चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. केळवडे सासवडे या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. माळेवाडीकरांचा सम्राट पळाला आणि कुमटेकरांचा हिंद केसरी वजीर पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर निंबूतकरांनी. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. धांगवडेकरांचा सर्जा पळाला. सुंदर अशी गाडी बाला ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 13चा निकाल. 13मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. देवाची उरळी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. महान भारत केसरीचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा श्रीमंत फुले द्वारलीकरांचा साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या 722 आणि त्याच्यासोबत पळाला सायको, छोटा सायको पळाला. सुंदर अशी गाडी पुण्याचं रन मशीन सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 14चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. राजा फॅन्स उरळी देवाची या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. शंभू आणि राजाची गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे गोल्ड ड्रायव्हर मुळशीकर यांनी. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 15चा निकाल. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. लक्ष्मण भाडळे या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. या बैलगाडी शर्यत क्षेत्रात ज्याला विक्रमी मागणीने आलेला असा हा अर्जुन आणि त्याच्यासोबत पळाला अजय शेट यांचा कारुंडेकरांचा चिक्या पळाला. चिक्या आणि अर्जुनची गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. स्वतः म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चांगले असे नामांकित जॉकी आहेत ते सगळं स्वतः नियोजन करतात चिक्याचे, असे हे आटील ड्रायव्हर तामखडा यांनी केलेले आहे. गट क्रमांक 16चा निकाल. 16मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बुलेट आणि बारूदची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. 17चा निकाल. गट क्रमांक भोरकरांचा मुंगळा पळाला आणि अनवडीकरांचा गरुड पळाला. सुंदर अशी गाडी अतुल ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 18चा निकाल. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. वाठार कॉलनी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 19चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. वेनवडीकरांचा थैमान पळाला
आणि गट क्रमांक 20चा निकाल तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी ही गाडी सेमीसाठी पात्र. हे होते गट क्रमांक 1 ते 20 निकाल भोर मैदानाचे. आणि त्या कातर खटाव मैदानाचे जे निकाल आहेत आपला एक नवीन चॅनल आहे किरण शितोळे, त्या ठिकाणी एक अर्ध्या पाऊण तासाने तिथं निकाल सांगण्यात येतील. धन्यवाद.